मतदारांनी आपला हक्क बजावावा. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांचं खुलताबाद नगरपालिका निवडणूक तयारी आढावा बैठकीत आवाहन. नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी 2 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. यासाठी प्रशासनातर्फे मतदार जनजागृती करण्यात येत आहे. मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा असं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज खुलताबाद येथे केले. रुस्तुम फुलारे, अंकुश भराड, जितेंद्र बोचरे, शुभम देवकर आदी उपस्थित होते. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती खुलताबाद शहरातील 25 जणांवरती प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे. मतदारांसाठी आरोग्य शिबिर आयोजित करण्यात आले आहेत. गोपनीय माहिती घेतली जात आहे. कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी प्रशासनाने काळजी घेत असून सर्व राजकीय पक्षांनी उमेदवारांनी आचारसंहितेचं पालन करावं यासाठी प्रशासन सतर्क आहे. निवडणूक प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज आहे. प्रशासनाकडून मी मतदान करणारच हा फलक लावण्यात आलाय. मी मतदान करणारच, इतरांनाही सांगणार, आपणही आपल्या मतदारांसाठी सज्ज राहा असं सांगत नगर परिषद कार्यालयामध्ये लावलेल्या फलकावरती मतदारांनी स्वाक्षरी करण्याचं आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केलंय. विविध होर्डिंग्स, बॅनर्स, पोस्टर्स आणि जिंगल्सच्या माध्यमातून मतदार जनजागृती करण्यात येत असून प्रशासनाच्या विविध विभागांच्या समाज माध्यम खात्यावरूनही मतदार जनजागृतीची मोहीम राबवण्यात येत असल्याचं जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितलंय. मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे असं जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी शहरातील विविध मतदान केंद्रांची पाहणी केली. खुलताबाद नगर परिषद सार्वत्रिक निवडणुकीसाठी शहरात 19 मतदान केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. खुलताबाद नगर परिषदेत 14,775 मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. 19 मतदान केंद्रांवरती मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने विशेष काळजी घेतली जात असल्याचं यावेळी जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितलं. एडियनसाठी तालुका प्रतिनिधी हुसेन पटेल, खुलताबाद. मित्रांनो, ही बातमी तुम्हाला कशी वाटली आमच्या कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रियेच्या स्वरूपात नोंदवायला विसरू नका. अशाच बातम्या बघण्यासाठी आणि अपडेट राहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.